नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत। या चॅनलचे संकल्पक आहेत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर। जगातला सर्वात मोठा आणि भव्य घुमट तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट विश्व राजबाग लोणी काळभोर इथं साकारणारे विश्वशांतीचे पुरस्कर्ता आदरणीय श्री कराड सर। हा विशेष कार्यक्रम आपण पाहताय प्रभावी व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या कार्याने स्वतःची वेगळी ओळख तर बनवलीच, पण आपल्या ज्ञानानं मानव जातीलाही वरदान दिलं। तो चालतो प्रकाश घेऊन अंधाराला हरवायला, स्वप्नांच्या त्या वाटेवरती आशेचे दीप लावायला। त्याच्या कर्तृत्वाच्या कहाणीतून नवी दिशा उमलते, समर्पणाच्या त्या ज्योतीने जग उजळत राहते, उजळत राहते। आजचं व्यक्तिमत्व आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर। कार्यक्षेत्र कृषीशास्त्रज्ञ, जन्म 1864, मृत्यू 1943। आणि उल्लेखनीय बाब, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय कृषीशास्त्रज्ञ, पीनट मॅन म्हणूनही प्रसिद्ध। एक होता कार्व्हर हे खूपच प्रेरणादायी आणि नावाजलेलं पुस्तक। तरुणपणी जेव्हा वाचनाची प्रचंड आवड निर्माण होते, तेव्हा एक होता कार्व्हर हे पुस्तक वाचलं नाही असं होणारच नाही। का इन्स्पायरिंग ठरलं हे पुस्तक? कारण ही कहाणी होती एका जिद्दीची, एका गुलामीतून वर आलेल्या ध्येयवेड्या संशोधकाची, एका शेतीवेड्या शास्त्रज्ञाची, आपल्या ज्ञानानं आपल्यासारख्या बांधवांना चांगलं आयुष्य मिळवून देण्याच्या धडपडीची कार्व्हर यांची। जॉर्ज यांचा जन्म झाला गुलामगिरीच्या काळामध्ये। त्यांचे आई वडील मालक मोजेस कार्व्हर यांच्याकडं गुलाम। आईवडिलांच्या मृत्यूनंतर जॉर्ज यांना त्यांचे मालक मोजेस कार्व्हर यांनी मोठं केलं आणि आपलं नावही दिलं। ते लहानपणी खूप अशक्त होते। लहानपणापासूनच कार्व्हर यांना निसर्ग आणि वनस्पतींबद्दल प्रचंड आकर्षण होतं। ते जंगलात जाऊन विविध झाडं पानांचं निरीक्षण करायचे आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यासही करायचे। हळूहळू हीच आवड त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनली। गुलामगिरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची द्वारं खुली झाली होती। जॉर्ज हे चित्रकला, गायन आणि अनेक कलांमध्ये निपुण होते। तेव्हा अनेक हितचिंतकांनी त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं। हुशार जॉर्जनं शेती विषयाची आवड ओळखून आयोवा स्टेट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इथून डिग्री मिळवली। त्यांनी शेंगदाण्याचा खूप अभ्यास केला। त्यापासून तेल, डिंक, रबर अशा वस्तूही तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा अभ्यास केला आणि त्यांनी शेंगदाण्यापासून 300 पेक्षा जास्त उत्पादनं तयार करण्याचे मार्ग सांगितले त्यावेळी। त्यामुळेच ते पीनट मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले। टस्गी इन्स्टिट्यूट म्हणजेच आजची टस्गी युनिव्हर्सिटी इथं ते प्राध्यापक होते। इथं त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती शिकवली। रताळं म्हणजेच स्वीट पोटॅटो आणि सोयाबीन यावर त्यांनी खूप संशोधन केलं। वनस्पतींपासून साबण, रंग, प्लास्टिक, सौंदर्य प्रसाधनं आणि अन्न पदार्थ बनवण्याचे प्रयोग त्यांनी त्या काळी केले। वनस्पतीवरच्या बुरशीजन्य रोगांचाही अभ्यास केला आणि शेतकऱ्यांना विविध गोष्टींसाठी सल्ले दिले। त्यांनी शेतकऱ्यांना पीक फेरपालट म्हणजेच क्रॉप रोटेशन करण्याचा सल्ला दिला। त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळालं। फिरतं कृषी विद्यालय ही नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत घेऊन गेली। त्या काळात शेतकरी सतत कापसाचीच शेती करायचे, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत होती। कार्व्हर यांनी शेतकऱ्यांना शेंगदाणे, रताळं आणि सोयाबीन यासारख्या पिकांची शेती करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळं जमिनीची गुणवत्ता सुधारली। कार्व्हर अत्यंत साधेपणानं जीवन जगायचे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायचे, हेच त्यांचं वेगळेपण होतं। त्यांनी कधीही संपत्ती किंवा प्रसिद्धीला महत्त्व दिलं नाही।
लोकांच्या कल्याणालाच आपलं ध्येय मानलं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि शिकण्याची तयारी असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येतं, हे कार्वर यांनी शिकवलं. आयुष्यभर कोणत्याही पदाचा किंवा पैशाचा मोबदला यांचा हव्यास त्यांनी धरला नाही आणि केवळ ते आपलं कार्य करत राहिले. 1896 टस्गी नॉर्मल अँड इंडस्ट्रीयल स्कूल फॉर निग्रोज या संस्थेमार्फत त्यांनी दलित उद्धाराचं कार्यसुद्धा हाती घेतलं. शिवाय कार्वर फाउंडेशनची स्थापना केली. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचं चरित्र निश्चितच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच ते या जगातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात अजून एका प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्यासाठी. नमस्कार.